इकडे नाशिकमध्ये शिवसेना युबीटीचे उपनेते अद्वै हिरे हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि माझा भाजप प्रवेश हा कुठलीही पोलीस कारवाई किंवा चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी नाही, मालेगाव आणि नाशिकच्या विकासासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं अद्वै हिरे यांनी म्हटलेलं आहे। आणि याच संदर्भात अद्वै हिरे यांच्याशी एक्सक्लुसिव्ह संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा एक मोठा उलटफेर पाहायला मिळतोय। नाशिक जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल गेल्या काही महिन्यांपासून भाजपमधली इनकमिंग वाढताना आपल्याला पाहायला मिळते। स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतरही महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना वेग आल्याचं या सगळ्या हालचालीतून दिसून येते। आणखीन एक मोठा प्रवेश आज भाजपमध्ये होतोय। खरं तर गेल्या काही महिन्यांमध्ये चर्चेत असलेले हिरे कुटुंबीय पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल होत आहेत। अपूर्व हिरेंच्या प्रवेशानंतर आज पुन्हा एकदा हिरे कुटुंबातला एक मोठा व्यक्ती भाजपच्या गळाला लागलाय। आपल्यासोबत स्वतः अद्वै हिरे आहेत। शिवसेना प्रवेशाचा जो पूर्ण घटनाक्रम होता तो महाराष्ट्राने सुद्धा पाहिला होता। संजय राऊतांचे, उद्धव ठाकरेंचे, शिवसेनेचे एक महत्त्वाचे किंवा निकटवर्तीय नेते म्हणून तुम्हाला ओळखलं जातो। पण नेमकं काय घडलं की भाजपमध्ये यावंसं वाटलं? केवळ मालेगाव मतदारसंघाचा विकास, पंतप्रधानांचं विजन का? तुमच्या विविध शिक्षण संस्था आणि इतर संस्थांच्या मागे जो चौकशीचा ससेमिरा लागलाय तो टाळायचा होता, नेमकं कारण काय? नाही, असं म्हणता येणार नाही। जे काही चौकशा लावल्या गेलेल्या आहेत त्यांना तर सामोरं जे आमचे पालकमंत्री म्हणजे जे मालेगावचे मंत्री आहेत विद्यमान त्यांनी लावलेले आहेत, पण त्या चौकशांना आम्ही सक्षमपणानं उत्तर देतो आहे आणि न्यायालयीन बाबी आहेत। दादा भुसेंनी मुद्दाम तुमच्या मागे चौकशा लावल्या असं तुमचं म्हणणं आहे? हो, निश्चितपणानं त्यांच्या विरोधात मी विधानसभा लढू नये म्हणून त्यांनी मला एका खोट्या केसमध्ये तुरुंगात घातलं आणि त्या केसमध्ये जेव्हा मला जामीन झाला तेव्हा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटलं की ही दिवाणी केस आहे, ही फौजदारी होऊच शकत नाही, त्यामुळे तुम्ही चुकीच्या आरोपामध्ये चुकीची केस दाखल करून या माणसाला तुरुंगात ठेवलं। हे हायकोर्टच्या जजनी निरीक्षण नोंदवलेलं आहे। त्यामुळे अशा अनेक गोष्टी झाल्या, पण या सगळ्यांना समर्थपणानं मी उत्तर दिलेलं आहे आणि 9 महिने तुरुंगात राहिल्याच्या नंतर सुद्धा तितकेच ताकदीने विधानसभेची निवडणूक मी लढलोय। त्यामुळे चौकशाला किंवा या कशाला घाबरून मी भारतीय जनता पक्षामध्ये येतोय हे अत्यंत चुकीचं आहे। पण ज्या आज जनतेचे प्रश्न इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहेत, यावर्षी अतिवृष्टीचं इतकं मोठं संकट शेतकऱ्यांच्यावरती आहे आणि मग तिथं जेव्हा जनतेला मदत करण्याची वेळ येते त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या शिवाय पर्यायच नव्हता आणि म्हणून सर्वसामान्य लोकांचा विचार करून भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचा मी निर्णय घेतलेला आहे। नाही, आता याच्यामध्ये एक थोडंसं कॉन्ट्रडिक्शन असं आहे की तुम्ही पूर्वी विरोधी पक्षात होतात तेव्हा तुमच्यावर केस केली जात होती। दादा भुसेंनी जाणीवपूर्वक तुम्हाला अडकवण्यासाठी केस केली असं तुमचं म्हणणं आहे। आता तर तुम्ही त्यांचा सहयोगी पक्ष असलेल्या भाजपमध्ये आलात, मग कसं जमायचं हे सगळं? मालेगावचं गणित कसं जमेल? मालेगावमध्ये 100% भाजपा करण्याच्या दृष्टिकोनातनं स्वबळावरती जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका लढण्याच्या संबंधीचा आमची सगळ्यांची पूर्णपणाने तयारी असणार आहे। बाकी आघाडी युतीच्या संबंधितला जो काही प्रश्न असेल तो वरिष्ठ पातळीवरचा आहे, तो आमच्या पातळीचा विषय नाही। त्यामुळे आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय गिरीश भाऊ जो निर्णय घेतील, त्यांनी युती ज्या पद्धतीने सांगितली युती, त्यांनी सांगितलं स्वतंत्र लढा, जो निर्णय असेल ते पक्षश्रेष्ठी घेतील। तर तयारी आम्ही पूर्ण ठेवू, पण निर्णय हा नेत्यांचा असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधली समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलतील अशीच अपेक्षा व्यक्त केली जाते।